उद्धवजी हे लोक तुम्हाला फसवत आहेत. 7वा खासदारही फुटलाय. तो मंत्रिपद मागत होता. रामदास कदमांचा सनसनाटी दावा. ऑपरेशन टायगरमुळे शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याची धक्कादायक बातमी ताजी असतानाच आता शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. उद्धवजी, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला फसवत आहेत. ठाकरे गटाचे 7 खासदार फुटले आहेत. ते मंत्रिपद मागत होता, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे. तसेच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दात प्रहार केले. रामदास कदम म्हणाले की शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा. माझ्यासमोर बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत. चातक जसा पावसाची वाट पाहतो तशी शिवसेना प्रमुखांची शिवसैनिक वाट पाहायचा. दसऱ्याच्या दिवशी लाखो शिवसैनिक जमा व्हायचे. दुर्दैवाने शिवसेना प्रमुख नाहीत. ते कधी आमदार, मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष झाले नाहीत. कुठलंही शासकीय पद न घेता इतर कार्यकर्त्यांना सन्मान द्यायचे, पद द्यायचे, पंत धावत यायचे, नारायण राणे धावत यायचे. रिमोट कंट्रोल साहेबांनी ठेवला होता. एका शब्दावर जीव द्यायला तयार असायचे. मराठी माणूस ताठ मानेनं जगतोय कारण बाळासाहेब, असंही त्यांनी म्हटलं आहे. रामदास कदम यांनी पुढे म्हटले की उद्धवजींनी बाळासाहेबांना फॉलो केलं नाही, नाहीतर शिवसेना नंबर 1 असती. उद्धवजींनी काय मिळवलं मुख्यमंत्री म्हणून? काँग्रेससोबत जात पदं मिळवली, ज्यात रामदास कदम आऊट, दिवाकर रावते आऊट. काय सिद्ध केलं उद्धव ठाकरे यातून? वाईट वाटतं, मला पण दुःख होतं. एकनाथ शिंदेंचं अभिनंदन केलं पाहिजे. टायगर कोण? तर एकनाथ शिंदे. त्यांनी प्रतिमा उभी केली की ते नेतृत्व उभं करू शकतात. आम्हाला एकनाथ शिंदेंचा अभिमान वाटतो. 6 खासदार बाहेर गेले, 10 लोक मंत्रिपद सोडत बाहेर गेले. संजय राऊत यांना हे समजत नाही. गुलाबराव पाटील यांनी 20 आमदारांसोबत हात जोडून विनंती केली होती, मात्र उद्धव ठाकरेंनी गेट आऊट केला. लोक का जातात याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी दाव्यानं सांगतो, राऊत फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. तुमच्या आजूबाजूला लोक जे आहेत तुम्हाला फसवतायत, हे सहन आहे. 7व्या खासदाराची देखील सही आहे. उद्धवजी, 7व्या खासदाराची पण सही आहे आणि तो आज तुमच्या बाजूला बसलाय. तो मंत्रिपद मागत होता. मला आधी मंत्रिपद सांगा, शब्द द्या. त्यांनी सही केलेली आहे 7व्या खासदारांनी, उद्धवजी. आणि आज तुमच्या बाजूला तो माणूस बसतो खासदार. उद्धवजी तुम्हाला फसवतायत, तुमच्या भोळेपणाचा फायदा घेत उद्धवजी. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.